दरम्यान या सगळ्या अनुषंगाने शिवसेनेचे नेते संजय शिरसाट नेमकं काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली, आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला, पाहूया. आता स्पर्धा सुरू आहे ती खाते आपल्याकडे जास्तीत जास्त घेण्याची, आणि या सगळ्या संदर्भातच आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट आहेत. काय सुरू आहे सध्या खाते वाटपावरून तीन पक्षामध्ये? योग्य वेळेला हे खाते वाटपाचा निर्णय केव्हा होईल तर हे येणारी शपथविधी पार पडल्यानंतर मग कळेल की हे भाजपला कोणती खाते गेलीत, शिवसेनेला कोणती गेलीत, राष्ट्रवादीला कोणती गेलीत. कारण की खातं वाटप जेव्हा होतं ना त्या टायमाला हे कन्फर्म होऊन जातं की हे खाते यांच्याकडे गेले. म्हणून आजच्या घडीला कोणती कोणती खाते आली त्याच्यावर आणखीन चर्चा करणं योग्य होणार नाही. पण तो चर्चा सुरू आहे किंवा कलह सुरू आहे तो खास करून जी खाती आहेत त्यामध्ये महसूल, नगरविकास, सहकार आणि खास करून गृह, या जे कलह आहेत ना हे बाहेर आहेत, हे मीडियामध्ये चाललेले कलह आहेत. वैयक्तिक त्यांच्यामध्ये काय चाललंय ना याची कल्पना त्यांनी कुणालाच दिलेली नाही. म्हणून खात्रीलायक मी पण सांगू शकत नाही की कोणतं खातं कुणाकडे आहे. पण त्यांच्या आपसात असलेल्या चर्चेला जोपर्यंत ते त्यांच्या तोंडून वदवणार नाहीत किंवा सांगणार नाहीत तोपर्यंत ह्या फक्त चर्चा आणि चर्चाच राहतील. तुम्ही 2.5 वर्ष ज्यावेळेस सत्तेत होतात त्यावेळेस उपमुख्यमंत्र्यांकडे गृह खातं होतं, ते कायम राहावं अशी तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे? नाही, इच्छेला काही नाही ना. इच्छा अनेक खात्यांची असते. आमच्याकडे राहावं असं आमची इच्छा आहे, राष्ट्रवादीला वाटतं हे आमच्याकडे राहावं, भाजपला वाटतं हे आमच्याकडे राहावं. हे सगळ्या चर्चा ज्या आहेत ना जोपर्यंत खाते वाटप होत नाही तोपर्यंत हे चालू राहणार आहेत. म्हणून माझ्या इच्छेला, त्यांच्या इच्छेला, त्यांच्या इच्छेला नेमका उत्तर कधी मिळेल? ज्या दिवशी खाते वाटप होईल त्या दिवशी. तुमचे काय खाते मिळावेत अशी अपेक्षा आहे? काही जरी मिळाली ना आता त्याचा निर्णय त्या एकनाथ शिंदे साहेबांनी घ्यायचा आहे. म्हणून आम्ही त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण मग गृहाच्या ऐवजी महसूल देतात का सांस्कृतिक देतात आता याच्यावर चर्चा करणंच योग्य नाही. तुम्ही शपथ कधी घेणार आणि सर्व मंत्री कधी शपथ घेणार? मी कधी शपथ घेणार याचा निर्णय फक्त एकनाथ शिंदे साहेब घेतील. कोर्ट तयार आहे, पण आम्हाला कोर्टची याची काही आवश्यकता नाही. शिंदे साहेब आदेश देतील त्या दिवशी आमचा शपथविधी होईल. आम्हाला त्यांच्या आदेशाची वाट पाहण्यापेक्षा दुसरा कोणताही पर्याय नाही. काय तारीख आहे? तारीख 11 किंवा 12 आहे. त्या दिवशी शपथविधी होणार आहे. त्या दिवशी कळेल आपण आहोत की नाही आहोत. धन्यवाद. हे होते संजय शिरसाट. आणि येत्या 11-12 तारखेला शपथविधी होईल, मात्र खात्यासंदर्भात अजून कुठलीही चर्चा झाली नाही असं देखील ते म्हणाले. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल